ज्यांना 5 वर्षापूर्वी ताकद दिली ती माणसं आज सगळं विसरून बाजूला गेलेत। ते जर उद्धव ठाकरे साहेबांना विसरू शकत असतील, ते जर बंटी पाटलाला विसरत असतील, तर तुम्हाला तुका लावायला वेळ लावणार नाही, ते लक्षात ठेवा। मागच्या वेळी आमचं ठरलंय म्हणून या ठिकाणी निर्णय झाला, आता जनतेचं ठरलेलं आहे शाहू महाराजांना खासदार करायचं। आज जी मंडळी या ठिकाणी टीका करतात उद्धव ठाकरे साहेबांच्यावर, मला त्यांना विचारायचं आहे, तुम्हाला मोठं केलं बाळासाहेब ठाकरे साहेबांनी, तुम्हाला ताकद दिली उद्धव ठाकरे साहेबांनी, आज कुठल्या तोंडाने तुम्ही गुवाहाटी आणि सुरतला या ठिकाणी गेला, याचं उत्तर जनतेला कळणं या ठिकाणी गरजेचं आहे। माणसं तुमच्यावर गेली असली तरी जनता मात्र आज उद्धव ठाकरे साहेबांच्या बरोबरच आहे। पवार साहेबांचा पक्ष फोडला, काय मिळवलं तुम्ही? काँग्रेसला फोडण्याचं काम केलं, काय मिळवलं तुम्ही? भाजपला स्वतःच्या ताकदीवर या देशात सत्ता मिळवता येणार नाही। ह्या ज्या काही कुबड्या घेतल्यात, ह्या कुबड्या कायमस्वरूपी नाही आहेत। या सगळ्या येणारा जो काही टेकू त्यांनी घेतलेला आहे, हा 7 तारखेला टेकू उधळून लावायचं काम या महाराष्ट्रातली जनता 100% करेल। कालच्या सभेला आलेली माणसं सांगतायत याचं उत्तमून आलो होतो, मतदान आम्ही इकडे महाराजांनाच करणार आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार आणि राजश्री शाहू महाराजांच्या विचाराला मतदान करायची संधी आपल्याला मिळते, हे तुमचं आमचं भाग्य आहे। गोकुळ सोबत गोकुल। कोल्हापूरची जनता ही एका विचारानं काम करते, छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारानं काम करते आणि तोच विचार दिल्लीत पाठवण्याची जबाबदारी कोल्हापूरकरांनी या ठिकाणी घेतलेला आहे। मागच्या वेळी आमचं ठरलंय म्हणून या ठिकाणी निर्णय झाला, आता जनतेचं ठरलेलं आहे शाहू महाराजांना खासदार करायचं। आता जनतेने ठरवलेलं आहे की लाखो नाही मताधिक्याचं रेकॉर्ड आपल्याला ब्रेक करावं लागेल, या पद्धतीनं आपल्याला या निवडणुकीमध्ये सहभाग घ्यावा लागेल। आदरणीय महाराजांना मला सांगायचं आहे, आम्ही भाग्यवान आहोत, तुम्ही उमेदवारी स्वीकारली हे आमच्या दृष्टीनं भाग्याचं आहे की आज आम्हाला सन्मान करण्याची संधी मिळते। मी तर म्हणेन 2024चा मतदार हा भाग्यवान आहे। मागच्या काळामध्ये कधी हे भाग्य मिळालं नाही, परंतु 2024च्या मतदाराला भाग्य आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार आणि राजश्री शाहू महाराजांच्या विचाराला मतदान करायची संधी आपल्याला मिळते, हे तुमचं आमचं भाग्य आहे, हे तुमचं आमचं भाग्य आहे। आणि म्हणून आपली जबाबदारी आहे, इंडिया आघाडीची सत्ता आली, महाविकास आघाडीची सत्ता आली की सामान्य माणसाला न्याय देण्याची भूमिका आम्ही या ठिकाणी स्वीकारणार आहोत। आदरणीय उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री म्हणून या राज्यामध्ये काम केलं। मला माता भगिनींनी नेहमी सांगितलं, ज्यावेळी आदित्य उद्धव ठाकरे साहेब टीव्हीवर येत होते कोविडच्या काळात, त्यावेळी सगळ्या माता भगिनी डोळ्यात पाणी आणून त्यांच्याकडे लक्ष द्यायच्या। एक घरातला वडीलधारी माणूस आम्हाला मार्गदर्शन करतोय, आम्हाला काहीतरी सूचना करतोय, या पद्धतीनं आमचे सगळे जनता या महाराष्ट्रातली त्यांच्याकडे बघायची। आज जी मंडळी या ठिकाणी टीका करतात उद्धव ठाकरे साहेबांच्यावर, मला त्यांना विचारायचं आहे, तुम्हाला मोठं केलं बाळासाहेब ठाकरे साहेबांनी, तुम्हाला ताकद दिली उद्धव ठाकरे साहेबांनी, आज कुठल्या तोंडाने तुम्ही गुवाहाटी आणि सुरतला या ठिकाणी गेला, याचं उत्तर जनतेला कळणं या ठिकाणी गरजेचं आहे। ज्यावेळी उद्धव ठाकरे साहेब आजारी होते त्यावेळी त्यांच्या पाठीत खंजीर खुपसून ही सत्ता आणण्याचं काम केलेलं आहे। माणसं तुमच्याबरोबर गेली असली तरी जनता मात्र आज उद्धव ठाकरे साहेबांच्या बरोबरच आहे, हे निश्चितपणे येणाऱ्या 7 तारखेला आपल्याला दिसून येईल। पवार साहेबांचा पक्ष फोडला, काय मिळवलं तुम्ही? काँग्रेसला फोडण्याचं काम केलं, काय मिळवलं तुम्ही? म्हणजे याचा वास्तव काय आहे की आज भाजपला स्वतःच्या ताकदीवर या देशात सत्ता मिळवता येणार नाही। ह्या ज्या काही कुबड्या घेतल्यात, ह्या कुबड्या कायमस्वरूपी नाही आहेत। या सगळ्या येणारा जो काही टेकू त्यांनी घेतलेला आहे, हा 7 तारखेला टेकू उधळून लावायचं काम या महाराष्ट्रातली जनता 100% करेल, हा विश्वास आम्हाला या ठिकाणी आहे। आज जो काही प्रतिसाद या महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी मिळतोय, आज पवार साहेब असतील, काँग्रेस असेल, उद्धव साहेब असतील, जाईल त्या भागामध्ये लोक ताकदीनं सांगतायत, कालच्या सभेला आलेली माणसं सांगतायत याचं उत्तमून आलो होतो, मतदान आम्ही इकडे महाराजांनाच करणार आहे। व्हिडिओ सगळे आपण बघतोय, काय करायचं, संस्था आहे, परिस्थिती आहे, यावं लागतंय, परंतु मतदान मात्र आमचं शाहू महाराजांनाच आहे। हे जे काय वातावरण या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आलेलं आहे, गद्दारी गाडायचं वातावरण या कोल्हापूरमध्ये या ठिकाणी आलेलं आहे, ज्यांना 5 वर्षापूर्वी ताकद दिली
ती माणसं आज सगळं विसरून बाजूला गेलेत. ते जर उद्धव ठाकरे साहेबांना विसरू शकत असतील, ते जर बंटी पाटलाला विसरत असतील, तर तुम्हाला तुका लावायला वेळ लावणार नाही, ते लक्षात ठेवा. तुम्हाला चुना लावायला वेळ लावणार नाहीत, हे जनतेने या ठिकाणी लक्षात ठेवलं पाहिजे. आणि यांची जागा येणाऱ्या 7 तारखेला आपल्याला ताकदीनं शाहू महाराजांना मतदान करून आपल्याला करावी लागेल. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.